दिनांक 23 रोजी MTNL ऑफिसच्या समोर सरई ठाणे येथे इसम नामे सोहेल दिलीप खान याने आपले कब्जात एकूण 1 किलो 56 ग्रॅम तसेच रोहित विलास सीतापुरे याने आपले कब्जात एकूण 1 किलो 6 ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन MD पावडर हा अंमली पदार्थ असा एकूण 4,12,40,000 रुपये किमतीचा एकूण 2 किलो 62 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ आपसात संगनमत करून विक्री करण्यासाठी बेकायदेशीरपणे बाळगले असताना मिळून आले। सदरबाबत नौपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला। नमूद गुन्ह्याचे बॅकवर्ड लिंकच्या तपासात आरोपी नामे राजेश हडावले यास निष्पन्न करून त्यास देखील अटक करण्यात आली, म्हणून नमूद गुन्ह्याचा तपास दीपक डुम्मलवाड हे करीत आहेत। अटक आरोपी यांची दिनांक 28/3/2026 रोजी पावेतो पोलीस कोठडी मंजूर आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार गिरीश पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की काही इसम हे ठाण्यामध्ये मेफेड्रोन MD हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत। त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जनार्दन त्यांच्या टीमने सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। सोहेल खान, रोहित सीतापुरे आणि राजेश हडायले यांच्याकडून 2 किलो 62 ग्रॅम MD मेफेड्रोन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आले, ज्याची किंमत 4,12,00,000 इतकी आहे। सदरचे आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांचा 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रिमांड आहे। त्याची फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंक आम्ही आता शोधत आहे की सदरचा माल त्यांनी कोणाला विक्रीसाठी आणला होता किंवा कुठून आणला होता, कुठं तो बनवला गेला, याच्या अनुषंगाने देखील अंमली पदार्थ विरोधी पथकाचं पथक तपास करत आहे। आरोपीचा बॅकग्राऊंड सुद्धा आम्ही सध्या सर्च करत आहे। यापूर्वी काय त्यांच्यावर गुन्हे दाखल नाहीत, परंतु सर्व ऑनलाईन आणि बाकीच्या अनुषंगाने आम्ही त्यांची माहिती घेत आहे। 28 तारखेपर्यंत आहे। अजून आरोपी असण्याची शक्यता आहे, त्या अनुषंगाने देखील तपास करतो।